छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात जे ते बैठक सुरू आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते त्याचबरोबर काँग्रेसचे नेते सुद्धा एकत्र आलेले चित्र आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर काल सुद्धा दिवसभर बैठकीचे सत्र पार पडलं होतं आणि आज ही तीन पक्षांची मिळून एकत्र बैठक पार पडताना पाहायला मिळते आणि कुठेतरी या बैठकीतून जे आहे ते युतीला महाविकास आघाडीला आकार मिळण्याची शक्यता आहे. आपण बघतोय जागा वाट पाहून जे आहे ते काल सुद्धा चर्चा होती. काल जवळपास 6 ते 7 तालुक्यातील जागांचा तिढा सुटला होता अशी माहिती स्वतः अंबादास दानवे यांनी दिली होती आणि कदाचित आघाडीची ही शेवटची बैठक होऊ शकते. आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत. दादा, काय सांगाल, कालपासून जे आहे ते बैठकीच्या चर्चा सुरू आहेत, कुठपर्यंत आली बैठक? मला असं वाटतं आम्ही अतिशय पॉझिटिव्हली चर्चा केलेली आहे. 189 जागा आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मिळून. त्यामुळं एक जागेला 2-2, 5-5 मिनटं जरी दिले तरी मला असं वाटतं किती मिनटं लागतात तुम्हीच हिशोब लावा. त्यामुळं आम्ही काल जवळपास 14 तास बसलो आणि आज पुन्हा सकाळीच बसलेलो आहे. आणि मला असं वाटतं या जिल्ह्यात एक वेगळा संदेश आमची ही आघाडी या निवडणुकीत घेऊन जाईल आणि एक जनतेचं हे जे भांडवलदार आहे, हे माजलेले सत्ताधारी लोक आहे, पैशाची मस्ती आहे, एक जो भारताच्या लोकशाहीचा आत्मा आहे, संविधान विरोधी असणारे लोक आहेत, या सगळ्यांना या जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून एक चपराक देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू. आपण जर बघितलं तर महानगरपालिकेचा अनुभव ताजा आहे, तेव्हा तुमची आघाडी झाली नाही. आता काय वाटतं, आता उद्या शेवटचे दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा? महानगरपालिकेच्या अनुभवामुळंच आम्ही सगळे बसलेलो आहे. आता महानगरपालिकेत सुद्धा असंच जर बसलं असतं तर चित्र कदाचित वेगळं असलं असतं. भारतीय जनता पार्टी असो किंवा शिंदे गट असो, हा जवळपासही नसता आला सत्तेच्या. परंतु ठीक आहे, काही चुका झाल्या, आता त्या दुरुस्त करायच्या असतात. आता आम्ही या चुका दुरुस्त करण्यासाठी तिन्ही पक्षांनी निर्धार केलेला आहे आणि मला असं वाटतं तिन्ही पक्ष अतिशय सकारात्मकरित्या, म्हणजे फार व्यक्तिगत हे न करता निर्णयाप्रत पोहोचतात. 9 तालुके आमच्याकडे, एक तालुका आम्ही क्लिअर करतो आहे. 7-8 तालुके आमचे झाले, 1-2 तालुके बाकी आहे. आणि मला वाटतं एक चांगलाच संभाजीनगरकरांना एक चांगली आघाडी आम्ही या निमित्तानं जनतेसमोर आणू. तुमची शिवसेना मराठवाड्यात कसं समोर जाणार आहे सगळ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी? असंच मराठवाड्यात काय सगळ्या जागी इलेक्शन नाही आहे. मराठवाड्यात फक्त संभाजीनगरला इलेक्शन आहे, धाराशिवला इलेक्शन आहे, परभणीला आहे आणि लातूरला आहे. बाकी 4 जिल्ह्यामध्ये इलेक्शन नाही. तेव्हा अशाच पद्धतीनं सगळीकडं, धाराशिवलासुद्धा आमचं अशाच पद्धतीनं सगळी तयारी चालू आहे. परभणीलाही आमचं अशाच पद्धतीने. धाराशिवला आमचे ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील लक्ष देत आहेत. परभणीला आमचे संजय जाधव, बंडू बॉस ज्यांना म्हणतो ते, आणि राहुल पाटील हे लक्ष देत आहेत. आणि निश्चित मला असं वाटतं चांगल्या पद्धतीनं याही निवडणुकीत चित्र राहील. काल संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेची बैठक पार पडली, तोडगा निघाला नाही. मात्र आज त्यांची शेवटची बैठक पार पडणार आहे. हे बघा, भारतीय जनता पार्टी सतत फसवत असते सगळ्यांनाच, त्यामुळे शिंदेंनाही ते फसवणारच आहे. महापालिकेला त्यांनी बैठका घेत बसले आणि शेवटच्या टप्प्यात भारतीय जनता पार्टीनं त्यांची युती तोडलेली. त्यांना ती करायचीच नव्हती, परंतु चर्चेत त्यांना अडकवलं होतं. त्यांना मुंबईची युती महत्त्वाची होती. मुंबईची होईपर्यंत इकडे त्यांना काही गडबड करायची नव्हती. ही भारतीय जनता पार्टीची पॉलिसी होती ना. आताही भारतीय जनता पार्टी तसंच करणार आहे. आपण बघतो दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने MIMला यश मिळालं, त्यामुळे जे MIMची हौसले कुठेतरी बुलंद होताना आपल्याला पाहायला मिळतात. आता ग्रामीण भागात सुद्धा उमेदवार देणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी MIM. मला असं वाटतं जनतेनं एक विचार करून मतदान केलं पाहिजे. MIM एक जातीयवाद निर्माण करणारी संघटना आहे. तिला लोकशाही मान्यच नाही आहे. समाजात फूट पाडणाऱ्या विचाराची MIM संघटना आहे. आम्ही सगळे लोकशाहीला मानणारे लोक आहोत. काँग्रेस असेल, वंचित असेल, आम्ही सगळे लोकशाहीला मानणारे लोक आहोत. लोकांनी जाती धर्माच्या आधारावर न जाता एक जनतेत राहणारा, जनतेची सेवा करण्याचा उद्देश असणारे पक्ष म्हणून त्यांच्याकडं मतदान करावं. MIM काय टिकाऊ संघटना नाही आहे, नुसतं उन्माद निर्माण करणारी संघटना आहे. उन्मादाने काही यश मिळत असेल, पण ते तात्पुरतं असतं. विकास नाही साधला जात आणि समाजाचं हितसुद्धा नाही साधलं जात. शिंदे शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी जे आहे ते त्यांच्या पराभवाचं खापर भाजपावर फोडलं आहे. लोकसभेला आणि विधानसभेला सुद्धा भाजपाची टोळी काम करत होते असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. खरं बोललेले ते. भारतीय जनता पार्टी असंच करते, सांगते एक आणि करते एक. विधानसभेला त्यांनी सांगितलंच होतं ना, मदत करायची, सांगायचं वेगळं आणि करायचं वेगळं, असं त्यांनी त्यावेळेसही केलेलंच होतं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचा चेहरा
आम्ही तर सांगतोच, पण आता आम्ही सांगतो तर आम्ही विरोधी पक्षात आहोत. आता त्यांच्यासोबतचे सहकारी सांगतात ते जनतेने समजून घ्यावं. बरं, मुंबई महापौरपदाचं जे ते पेच कायम आहे, मात्र मुंबई महापौरपदाचा निर्णय जो दिल्लीत लागेल अशी चर्चा सुरू झाली आता. आता ग्रामपंचायतीचे सरपंच दिल्लीतूनच ठरतील याच्यानंतर भारतीय जनता असं दिसतं, कारण त्यांचा आज राष्ट्रीय अध्यक्ष पण झाला, नवीन आहे. त्यामुळे आता याच्यानंतर ग्रामपंचायतीचे सरपंचसुद्धा दिल्लीतून ठरतील. पण 30 जानेवारीला जे आहे ते मुंबईचा महापौर ठरेल अशी माहिती जी आहे ते एका औपचारिक गप्पातून जे आहे ते भाजपाच्या एका नेत्याने दिली. हे पण अजून रिझर्वेशनच काय निघालेलं नाही, त्याच्यानंतर महापौरांचं नाव ठरेल. आणि आता रिझर्वेशनसाठी ते चक्रानुक्रम पद्धती आहेत ती बदलून नव्यानं सुरू करणं ही पद्धत अतिशय चुकीची आहे. कारण आपण चक्रानुक्रम कशासाठी, की सगळ्या समाजातील सगळ्या घटकांना संधी मिळावी या हेतूनं ही पद्धती सुरू झालेली आहे. जर तीच तुम्ही गुंडाळून ठेवली तर मला असं वाटतं सगळ्याच समाजावर तो अन्याय होईल. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते, ज्यांनी आपल्या संवाद साधला आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.